ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी तालुक्यातील तुळापूर इथे तुळजाभवानी देवीच्या अंगावरील 1 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ही 23 जून रोजी घडली होती। या घटनेमधील आरोपीचा पोलीस पथकानं शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलाय, तसेच त्याच्याकडनं मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील तुळापूर गावात तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। मंदिरामधील देवीच्या अंगावरती अर्ध्या तोळ्याचे सोन्याची पोत आणि अर्ध्या तोळ्याची नथ असे दागिने होते। तसेच मंदिरामध्ये दानपेटी देखील ठेवण्यात आली होती। तेथील पुजारी चंद्रभान संभाजी शिंदे हे दररोज मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पुजारी चंद्रभान शिंदे हे 23 जून रोजी सकाळी 7 वाजता मंदिरामध्ये पूजा करून गेले होते। त्यानंतर ते संध्याकाळी 6 वाजता पुन्हा मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आले। त्यावेळी त्यांना मंदिरामध्ये चोरी झाल्याचं लक्षात आलं। या दरम्यान अज्ञात भामट्यानं देवीच्या अंगावरील 1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दानपेटी फोडून त्यामधील 5,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता। घटनेची माहिती मिळताच तुळापूर ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब हरदे, रवींद्र हरदे, विशाल हरदे, अभिजित हरदे, मयूर हरदे, विनुनाथ हरदे, वसंत हरदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली। त्यावेळी तेथील CCTV कॅमेऱ्यामध्ये एक भामटा दिसून आलाय। सरपंच दादासाहेब सोपान हरदे यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये या संदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामनाथ सानप, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं आरोपीचा शोध घेऊन एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडनं 10,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर पुढील तपास आता हवालदार रामनाथ सानप हे करतायत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।